मित्रांनो, कालच्या आपण एपिसोडमध्ये पाहिलं होतं अन्नपूर्णा केबल कारून आपण कसं या पॉईंटवर आलो. आता पुढील मार्गदर्शन. ही आहे सारंगकोटमधली गणेश मूर्ती. हिचे नाव गणेश आहे आणि हिची साधारण उंची 48 ते 51 फूट आहे. ह्या मूर्तीचं स्वरूप ज्ञान, संरक्षण, समृद्धी, शक्ती आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे. आणि ह्या व्ह्यू पॉईंटला सारंगकोट असे नाव आहे, जे पोखरामध्ये पडते. चला तर पाहूया मंदिर आणि सभोवतालचा परिसर. असे पुढे पुढे चालत आलं की हे मंदिर लागतं. ते महादेवांचं मंदिर आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई असल्याकारणाने बाहेरूनच रेकॉर्ड केलेलं तुम्हाला दिसेल. इथे सुंदर अशी मोठी घंटा देखील लावलेली आहे. दोन्ही साईडला 2 बेल आहेत. ही आपण वाजवून आतमध्ये प्रवेश करू शकतो. हे नंदी महाराज महादेवासमोर तोंड करून बसलेले आहेत आणि सभोवताली असे काही दृश्य आहे. गणेश चतुर्थीला इथे भव्य आरतीचे नियोजन केले जाते. जशी आपल्या इथे गंगा आरती वगैरे असते ना, हरिद्वारला, वाराणसीला, तशी इथे देखील आरती होते. असे पुढे चालत आले तर आपल्याला ही गोमुख दिसतील, ज्या 108 धारा असतात. नेपाळला आपल्याला बहुतेक मंदिरांमध्ये हे असे दृश्य पाहायला मिळतं. आपण सुद्धा ट्राय करूयात. 108 जलधारा गोमुखाप्रमाणे हे नळ डिझाईन केलेले आहे. आणि इथे पाठीमागे भिंतीवर सुंदर सुंदर कार्विंग देखील केलेली दिसते. तुम्ही या पॉईंटवर येणार असाल तर इथे नक्की विजिट करा. हे स्थान पोखरामध्ये आहे. पोखरा टुरिस्टचा हाट असं मानले जाते. ते असे 108 जलधारांच्या खालून आपण पाणी घेत डोक्यावर ओवाळून टाकायचं. किंवा नमस्कार पण आपण करू शकतो. मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. असं शांत देखील आहे. सकाळच्या वेळी येथे दर्शन घेताना थंड वाऱ्याची झुळूक आणि हिमालयाचे दृश्य मन प्रसन्न करते. सोबतच असे महादेवाच्या पिंडींचे दर्शन होते आपल्याला. इथे अशा लाईनीत खूप महादेवाच्या पिंडी विराजमान आहेत मंदिर परिसराच्या सभोवती. गणेशाची मूर्ती शांत, प्रसन्न आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. इथून वर चालत गेलं की गणेशाच्या मूर्तीच्या जवळून दर्शन आपल्याला करायला भेटते. सोनेरी रंगाची असलेली गणेशाची मूर्ती पाहण्यास देशभरातून भरपूर टुरिस्ट येतात. आणि इथे असं एक कुंड देखील आहे, ज्यात आपण पैसे टाकू शकतो. गणेशाच्या मूर्तीच्या साईडलाच लागून हे कुंड होते. गणेशाच्या मूर्तीच्या मागे हा असा व्ह्यू पॉईंट आहे, जिथे अन्नपूर्णा पर्वतरांगा दिसतात. त्यामध्ये अन्नपूर्णा 1, 2, 3, 4 आणि माचापुचरे हे भव्य शिखर आहे. तसेच खाली पाहायला आपल्याला पोखरा सिटीचे खूप मोठे
दृश्य आहे. बर्फांनी भरलेले शिखर जे पोखराच्या कुठूनही कानाकोपऱ्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि एक असं गोमुख असलेलं कुंड देखील आहे. पुढे चालत गेलं की ह्या देवीचं दर्शन आपल्याला होतं. भूमेकाली असे देवीचे नाव आहे. तिच्या साईडलाच बरोबर एक वॉचिंग टॉवर बनवलेला आहे. या वॉचिंग टॉवरचे तिकीट वेगळे लागते. तुम्ही इथे सुद्धा जाऊ शकता वॉचिंग टॉवरमध्ये. आणि बरोबर वॉचिंग टॉवरच्या मागोमाग भैरवाचे मंदिर आहे. मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. इथे फोटो काढण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. खाली उतरले की आपल्याला असे काही लोकल शॉप्स दिसतील. आणि ह्या पायऱ्या आहेत, ह्याच्या थ्रू आपण खाली उतरत जाणार आहोत. मेन रोड लागेल आपल्याला. मेन रोड लागला इथे सरळ चालत जायचं. पुन्हा अन्नपूर्णा केबल कार आपल्याला तो पॉईंट दिसतो. रिटर्न जाण्यासाठी अन्नपूर्णा केबल कारच प्रिपेअर करा, कारण की 2 किलोमीटरचा रस्ता असल्या कारणाने ही केबलच योग्य असते. आणि अशा प्रकारे आज पंचमुखी गणेशाचं आपलं दर्शन झालेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.